माणूस आहे की राक्षस? तुझ्या मोहक हसण्याने या मनी वाजेल कोस, त्या धुंद आठवांची कानामध्ये कुजबूज. आय लाईक दॅट नेम. मराठी टीव्ही चॅनलवर वेगवेगळ्या पद्धतीच्या मालिका येत आहेत आणि ज्या लोकप्रिय प्रसिद्ध मालिका आहेत त्या मात्र बंद पडत आहेत. मग त्या नेमक्या का बंद पडत आहेत, कशामुळे बंद पडत आहेत, याचे वेगवेगळे कारण आहेत. आता काही मालिकांमध्ये डबल तेच दाखवलं जातं, पुन्हा पुन्हा तेच दाखवलं जातं, तर काही मालिकांचा TRP हा कमी झालेला आहे. त्यामुळं लोक मोठ्या प्रमाणात या मालिकांना वैतागलेले आहेत असं सुद्धा त्या घसरलेल्या TRP वरून समजतं. म्हणून आता जुन्या मालिका बंद करून नवीन मालिका मराठी टीव्ही चॅनलवर येत आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात प्रमुख किंवा प्रसिद्ध लोकप्रिय असणारं चॅनल म्हणजे स्टार प्रवाह. आता स्टार प्रवाहावरील अनेक मालिका बंद होताना दिसत आहेत, तर त्या जागी नवीन मालिका येताना दिसत आहेत. आता अशाच पद्धतीनं एक नवीन मालिका आपल्यासमोर आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि ती मालिका आहे तू ही रे माझा मितवा. तू ही रे माझा मितवा ही मालिका 23 डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण मात्र या मालिकेचा टायमिंग रात्री 10:30 वाजेचा आहे. आता या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत कोण असणार आहे, काय काय असणार आहे आणि या मालिकेची नेमकी स्टोरी काय असणार आहे हे आपण अगदी स्पष्टपणे सांगणार आहोत. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता 23 डिसेंबर 2024 पासून तू ही रे माझा मितवा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि या मालिकेचा जो टायमिंग असणार आहे तो सोमवार ते शनिवार रात्री 10:30 वाजता ही मालिका लागणार आहे. आता आधीच हिवाळ्याचे दिवस चालू आहेत, लोक लवकर झोपत आहेत आणि ही मालिका संध्याकाळी 10:30 वाजता सुरू होत आहे. म्हणून आता सुरुवातीला या सगळ्या मालिकाला किती TRP मिळतो, लोक किती पसंती देतात, हाच एक महत्त्वाचा प्रश्न आहे असं आपलं या ठिकाणी वाटतं. पण मात्र ही जी मालिका आहे या मालिकामध्ये मुख्य भूमिकेत असणार आहेत ते म्हणजे अभिजित आमकर आणि श्रवरी जोग हे मुख्य भूमिकेत असणार आहेत आणि या दोघांची जोडी आपल्याला या मालिकेच्या माध्यमातून समोर येताना दिसते. आता तू ही रे माझा मितवा ही मालिका मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होईल, लोकांना आवडेल आणि लोक भरभरून प्रतिसाद या मालिकेला देतील असं अनेकांचं म्हणणं आहे. कारण की 2012ला प्रसिद्ध झालेली गाजलेली एक मालिका होती आणि ती मालिका होती इस प्यार को क्या नाम दूं. इस प्यार को क्या नाम दूं ही जी मालिका होती स्टार प्लसवरची ही मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेली होती, घराघरामध्ये पोहोचलेली होती आणि त्याच मालिकेचं डबिंग या मालिकेमध्ये करण्यात आलं आहे. म्हणजे त्याच मालिकेची कॉपी मराठीमध्ये आता तू ही रे माझा मितवा यामध्ये दाखवणार असल्याचं सुद्धा सांगितलं जातं आहे आणि त्याच मालिकेची ही कॉपी आहे असं सुद्धा बोललं जातं आहे. मग आता ज्यांनी ही मालिका बघितली नव्हती इस प्यार को क्या नाम दूं, ज्यांना हिंदी व्यवस्थित समजत नव्हती त्यांच्यासाठी आता ही मालिका मराठीमध्ये आलेली आहे किंवा ज्यांना ती स्टोरी मोठ्या प्रमाणात आवडत होती पण मात्र ते पात्र होते, कलाकार होते ते आवडत नव्हते, त्या जागी आता नवीन कलाकार येणार आहेत. सध्या तरी दोघांची नावं जाहीर झाली आहेत, पण मात्र उर्वरित कलाकार कोण असणार आहेत, काय असणार आहेत हे आपल्याला मालिका प्रसिद्ध झाल्यानंतरच कळेल. पण मात्र ज्या पद्धतीनं हिंदी मालिकांचा सिक्वल मराठीमध्ये आणला जातोय, हिंदी मालिकांची कॉपी मराठीमध्ये केली जाते, मग मराठी मालिकांमध्ये काही नवीन स्टोऱ्या आहेत का किंवा नवीन काही स्टोऱ्या नाहीत का, म्हणून असं कॉपी पेस्ट केलं जातं आहे का, असे सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात. पण मात्र ज्या पद्धतीनं आता इस प्यार को क्या नाम दूं या मालिकेचं रूपांतर आता तू ही रे माझा मितवा या मालिकेमध्ये केलं जाते किंवा त्या पद्धतीनं दाखवलं जाते, हे प्रेक्षकांना आवडेल का, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.